आज आपण पौष्टिक अशी मूग पालक इडली बनवणार आहोत। ही इडली छोट्यांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींना आवडेल अशीच आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे। एक मोठी वाटी मूग 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे। आता मोठा मिक्सरचा जार घेऊया। त्यामध्ये मूग, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण टाकून घेऊ। आता यामध्ये 10 ते 12 पालकची पाने स्वच्छ धुवून ती पण टाकून घ्यायची। चवीपुरते मीठ आणि थोडं बारीक होण्यासाठी पुरेसं पाणी टाकायचे। याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचे। एका बाउलमध्ये हे वाटण काढून घ्यायचे। त्यात इनो पावडर टाकायची आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी त्यावर टाकायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बॅटर छान फुललेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घ्यायचे आणि प्लेट्समध्ये बॅटर टाकायचे। इथे मी 3 प्लेट्स मध्ये इडली बनवायला ठेवलेली आहे। इडलीच्या पात्रामध्ये मी आधीच पाणी टाकून पाण्याला उकळवून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं, इडली चांगली फुलून येते। हे बघा, इडली पात्रामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि लगेचच त्या पात्रामध्ये इडली स्टँड ठेवायचे। झाकण लावून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचं। इथे 10 ते 12 मिनिटातच आपली इडली छान फुललेली आहे। ही इडलीची प्लेट पूर्ण थंड होऊ द्यायची, तेव्हाच इडली चांगली निघून येते। तुम्ही बघू शकता याप्रमाणे। मी मोल्डमधून सर्व इडली काढून घेतलेल्या आहेत। आपली इडली मस्त स्पंजी झालेले दिसत आहे। या इडल्या खोबरं शेंगदाणा चटणी सोबत टेस्टी लागतात। तुम्हाला मूग आणि पालक ही पौष्टिक इडली कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि खात रहा।